नमस्कार, मी भूषण बिराडे आपल्या मोडी प्रशिक्षण वर्गामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आपल्याला आपण मोडीचे नियम वगैरे बघितले होते, तर चला आज आपण मोडीचे स्वर बघू। बघा, मोडीमध्ये स्वर इथं आपण मराठी करू आणि इथं मोडीमध्ये करू। मोडीचे नियम मी अगोदर तुम्हाला सांगितले होते, त्याचप्रमाणे आपण सुरुवात करू। मोडीमध्ये जसं आपण मराठीमध्ये जसा अ लिहितो तसा मोडीमध्ये अ असा लिहिला जातो। बघा, अगोदर शिवरेखा काढायची, रोड 3 चाकडा काढून असा अ काढायचा। हे 3 स्टेपमध्ये दाखवतो तुम्हाला, 1 2 आणि 3। बघा, पहिली स्टेप, दुसऱ्या स्टेप, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण अ पूर्ण करतो। तसाच हा बघू, शिवरेखा काढली, जसा आपण मोडी मराठीमधला थ काढतो ना तसाच आहे, फक्त आपण मराठीमध्ये थ मध्ये याला असा कर देतो मराठीमध्ये, पण याला कर नाही म्हणून हा आ आहे। याला बघा कसा काढतो आपण, आणि हा तिसऱ्या स्टेपमध्ये पूर्ण करू द्यायचा। मोडीमध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिले जे 4 अक्षर आहेत ते लक्षात ठेवा। जेव्हा आपण बागाकडे बघू तेव्हा तुम्हाला ते सगळं सांगण्यात येईल। चला बघू, ई सगळ्यात सोपं आहे, जसा घ आहे तसंच ई, फक्त थोडंसं फरक आहे त्याच्यामध्ये। बघा, असंही काढायचं आहे। पहिला स्टेप दाखवतो बघा, पहिली स्टेप मी तुम्हाला दाखवतो। असा केला, पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेपमध्ये असा घ वरती घेऊन द्यायचा, जे हा होईल आपला ई। तसाच ऊ बघू आपण, ऊ कसा काढला जातो बघा, ऊ शिरोरेखा दिली, हत्तीच्या सोंड्यावानी थोडं मुरून शिरोरेखेवरून असं खाली खाली यावं लागतं, लोंबकत यावं लागतं। सगळं सोपं आहे। पहिला देश, दुसऱ्या याच्यात आणि तिसऱ्या याच्यात खाली, हा आपला ऊ। लक्षात आलं आपलं, पहिला दुसरा तिसऱ्या स्टेपमध्ये आपण पुरा अ काढतो, आ असा येतो। पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसऱ्या स्टेपमध्ये ई असा काढला जातो। पहिल्या स्टेपमध्ये द सारखा काढतो किंवा ह काढतो, त्याच्यापुढे हा घ सारखा करतो आणि पूर्ण घ न करता वरून विलांटी आकार देतो, तर आपला हा होतो ई। ऊ गणपतीच्या सोंडेसारखा ग काढून असा वरून खाली लोंबकत येतो। हे झाले आपले 4। आता बघू आपण पुढचे बाकीचे अक्षर। झाला ऊ, आता ए बघा कसा काढला जातो, जसा आपण अ काढला तसाच अ काढायचा आहे। अ काढला त्यालाच वरती एक शिरोरेखा द्यायची, झाला ए। बघा, दुसरा अ काढायचा आणि तिसऱ्या स्टेपमध्ये एक शिरोरेखा देऊन ए झाला। आई बघा कसा काढतो, सेम अ काढून घ्यायचा आहे, काढला त्याला 2 शिरोरेखा द्यायच्या, झाला आई। कसा काढायचा बघा, 3 स्टेपमध्ये अ आणि हा आई झाला। तसाच ओ बघू आपण, ओ बघा जसा आपण आ काढला होता त्याचप्रमाणे अगोदर आ काढून घ्यायचा,
काढला त्यालाच वरती शिरोरेषा दिली, चला आपला हा ओ. बघा तिसऱ्या स्टेपमध्ये कसं होतं, 3 स्टेपमध्ये ह्या 3 स्टेप आहेत, 3 स्टेप तिसऱ्या स्टेपमध्ये आपला अक्षर पूर्ण होतं. कसं बघा, शिरोरेषा दिली, गोल काढून घेतला, गोल काढून घेतला पहिल्या स्टेपमध्ये, आ काढून घेतला, आ काढला आणि वरती शिरोरेषा दिली, झाला ओ. तसंच औ बघा सेम, ओ काढला तसाच आ काढून घ्यायचा आहे आणि 2 शिरोरेषा दिल्या, झाला आपला औ. कसं शून्य आ आणि औ झालं. आणि आह, बघा कसं काढला जातो, जसा अ आहे सेम, काही फरक नाही, अ काढून घ्यायचा आहे आणि वरती एक टिंब द्यायचं, झाला आपला कसा काढतो आपण, एक स्टेप, दुसरे स्टेप, आणि तिसऱ्या स्टेपमध्ये झालं. आता हे आ सेम, काढून घ्यायचं आहे आणि विसर्ग घ्यायचे, झाला आहा. तसा करतो आपण, 3 चाकडा काढून घ्यायचा वरून, काढून घ्यायचा आणि आहा. हे झाले आपले स्वर. मोडीमध्ये 12 कडे नसून 10 कडे असते, कारण की ई आणि उ हे, ई हा दीर्घ काढला जातो आणि उ हा ह्रस्व काढला जातो. कुठलाही उ मोडीमध्ये जसा कुठलाही अक्षर काढला जातो, परंतु ई आणि उ हे सारखेच काढले जातात. याचा इकार उकार एकसारखाच असतो, त्यामुळे 12 कडे नसून 10 कडे असते. आज आपण स्वर बघितले, उद्या आपण व्यंजन बघू. धन्यवाद.